मंदार अजून कसं काय आला नाही? तुम्ही त्याला फोन केला होता का नव्हता? माझं मन खूप घाबरत आहे. मन विचलित होत आहे. स्वातीताई घाबरत घाबरत राघवरावांना म्हणत होत्या. हा हा, आता येतच आहे. मी त्याला फोन केला होता. तू धैर्य ठेव. एवढ्या दूरवरून येणार आहे म्हणल्यावर वेळच लागणार आहे. असं तर नाही की बसमध्ये बसला आणि 2-3 तासात लगेच पोहोचला. राघवरावांनी स्वातीताईंना खोटं सांगून गोळ्या दिल्या. गोळ्यांमुळे स्वातीताईंना गाढ झोप आली. बाबा आई झोपल्या आहेत. कमीत कमी तुम्ही तरी जेवण करा. आईची काळजी करण्यासाठी तुम्हाला स्वस्थ राहणं गरजेचं आहे. किचनमधून बाहेर येऊन अंजलीने प्लेट राघवरावांसमोर ठेवली. भरल्या डोळ्यांनी राघवरावांनी जेवण केलं. त्यांना पोट भरणं पण महत्त्वाचं होतं, कारण हॉस्पिटलच्या त्यांना फेऱ्या माराव्या लागत होत्या. गेल्या 1 महिन्यापासून स्वातीताई खूप आजारी होत्या. हॉस्पिटल तर एक बहाणा होता, कारण डॉक्टरांनी तर आधीच सांगितलं होतं की तुमच्या बायकोकडे खूप कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. डॉक्टरांनी स्वातीताईंना राहिलेल्या दिवसात खूप खुश ठेवण्यासाठी सांगितलं होतं. राघवरावांना माहीत होतं की स्वातीताईंचं सुख त्यांच्या लहान मुलामध्ये मंदारमध्ये आहे. राघवरावांचा छोटा मुलगा मंदार दुसऱ्या शहरात जाऊन राहत होता. मंदारचं लग्न झालं आहे आणि त्याला 2 मुले आहेत. आणि मंदारची फॅमिली राघवरावांकडे आणि स्वातीताईंकडे कमीच येत होती. मंदार आणि त्याची बायको पूजा तेव्हा पण येत होते. तेव्हा पूजा मुलांना घेऊन तिच्या माहेरी जायचे आणि मंदार फक्त 2 दिवसच राघवरावांकडे राहत होते. 2 दिवस आई बाबाकडे राहिल्यावर मंदार त्याच्या सासरी जात होता. स्वातीताईंच्या मोठ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यामध्ये तो गेला आणि तो गेल्यापासून स्वातीताई आजारी पडल्या आणि स्वातीताईची मोठी सून अंजली सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठी तिथेच असते आणि ती खूप मनापासून आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत होती. अंजलीला एक मुलगी आहे. ती 7वीमध्ये शिकत आहे. राघवरावांना काही महिन्यापूर्वीच कळाले की त्यांच्या बायकोला हृदयाचा रोग आहे. राघवरावाने स्वातीताईंचा सगळीकडे इलाज केला, परंतु त्या आता व्यवस्थित होणार नव्हत्या. स्वातीताईंना खूप दवाखाने दाखवले, ॲडमिट केलं, परंतु काहीच उपयोग झाला नाही आणि त्यामुळेच आता स्वातीताईंना घरी ठेवलं आहे आणि घरूनच हॉस्पिटलमध्ये जाऊन इलाज करत आहेत. आणि राघवराव पण आपल्या बायकोची सेवा करत आहेत आणि अंजलीसुद्धा तिच्या परीने सगळे प्रयत्न करत आहे. अंजलीची मुलगी शाळेतून आली की पहिल्यांदा तिच्या आजीपाशी जाते आणि शाळेमध्ये काय काय घडलं हे सगळं सांगते आणि स्टोरी बुकमधून तिच्या आजीला स्टोरीसुद्धा वाचून सांगत असते आणि ह्यामुळे स्वातीताईंना आनंद मिळत होता. अंजलीचा स्वर्गवासी नवरा छोटीशी नोकरी करत होता. घर भागत नव्हतं, परंतु वडिलांच्या पेन्शनचा हातभार त्याला होता, त्यामुळे व्यवस्थित होतं. लहान भावाच्या बायकोला पूजाला तिच्या नवऱ्याच्या कमाईवर खूप घमंड होता. पूजा तिच्या मोठ्या जावेला आणि दिराला कोणतीही इज्जत देत नव्हती. जेव्हा पण ती सासरी येत होती तेव्हा ती सगळ्यांना ऑर्डर सोडत होती. किचनमध्ये पायसुद्धा ठेवत नव्हती. घरामध्ये 1 रुपयासुद्धा तिच्या नवऱ्याला मंदारला देऊन देत नव्हती. शिवाय तिला सासूबाईच्या आजाराबाबतीत काहीच घेणं देणं नव्हतं. आणि इकडे अंजली खूप धैर्यवान स्त्री होती. ती थोड्याशा पैशात पण घर चालवत होती. ती तिच्या सासू सासऱ्यांना आपल्या आई वडिलांप्रमाणे सांभाळत होती. अंजलीच्या नवऱ्याचं जेव्हा निधन झालं तेव्हा तिला तिच्या माहेरचे नेण्यासाठी तयार होते, पण तिला माहीत होतं की माहेरी 2 वहिनी आहेत. त्या वहिन्या तिचं जीवन नरक बनवतील, त्यामुळे ती माहेरी गेली नाही. तिचा छोटा दीर पण तिथं नव्हता. शिवाय तो कधी कधीच त्यांच्या आई वडिलांकडे येत होता. तसं पण सासू सासऱ्यांपाशी कोणीतरी पाहिजे असं तिला वाटत होतं, त्यामुळे ती राहिली. अंजलीची आई अंजलीला म्हणाली की मी तुझ्या मुलीला सांभाळते, तू दुसरे लग्न कर.
पण यासाठी अंजली तयार नव्हती. ती तिच्या मुलीला माहेरी सोडणार नव्हती आणि मग अंजलीला तिच्या सासू सासऱ्यांपासून तिच्या मुलीला लांब ठेवायचं नव्हतं, कारण तिला तिच्या आजी आजोबांचं प्रेम भेटावं असं तनूला वाटत होतं. अंजली, तिची मुलगी, राघवराव आणि स्वातीताई या चौघांनी मिळून आयुष्य जगण्याचा विचार केला होता. सगळं छान होतं, पण स्वातीताईला आजार झाल्यापासून सगळेच दुःखात होते. अंजली जास्त शिकलेली नव्हती, त्यामुळे ती कुठे नोकरी पण करू शकत नव्हती. पण राघवरावांच्या पेन्शनवर राघवराव आपल्या सुनाची आणि नातीची चांगली काळजी घेत होते. मंदारला खूप वेळा आई आजारी आहे म्हणून फोन मेसेज केले, परंतु तो आला नाही. पूजाने मंदारला जाऊन दिलं नव्हतं. ती त्याला म्हणाली की आता फक्त तुमची आई आजारी आहे. जेव्हा तुमची आई या जगात नसेल तेव्हा तुम्ही तुमच्या आईला भेटायला जावा, कारण तेव्हा पण तुम्हाला जावेच लागणार आहे. त्यामुळे आत्ता जाऊन विनाकारण त्रास करून घेऊ नका. आणि त्यामुळे मंदारच्या डोक्यामध्ये बायकोचं बोलणं पीठ बसलं आणि तो फक्त आता आई कधी देवाघरी जातीया याची वाट पाहत बसला. पण त्याला हे समजत नव्हतं की त्याच्या आईचा जीव तर त्याच्यामध्येच गुंतला आहे. आईला आपल्याला भेटावं वाटत आहे. आईचे डोळे त्याला पाहण्यासाठी तरसले आहेत, हे मात्र त्याला समजतच नव्हते. मुले मोठे होतात, नोकरी करतात आणि त्यामध्ये त्यांच्या भावना पण मरून जातात. आई वडिलांपेक्षा त्यांना त्यांचा वेळ आणि पैसा महत्त्वाचा वाटतो. आणि हेच हाल जयचं होतं. तो रोज काही ना काही कारण सांगून जाण्यासाठी टाळत होता. स्वातीताईंना त्यांच्या लहान मुलाची नेहमी आठवण येत होती आणि आपला मुलगा येईल ही आशा राघवराव त्यांना खोटी सांगत होते. एके दिवशी अंजली आपल्या सासूच्या खोलीमध्ये जाऊन सासूला पाहू लागली, परंतु सासू गाढ झोपले होते. तिने सासूला स्पर्श केला, पण सासूने डोळे उघडले नाही. त्यामुळे ती पळत आपल्या सासऱ्यांपाशी गेली आणि राघवराव पण तिथे आले. स्वातीताई कोणतीच हालचाल करत नव्हत्या. त्यामुळे पटकन राघवरावांनी डॉक्टरांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी स्वातीताईचा 1 तासापूर्वीच मृत्यू झाला आहे म्हणून सांगून टाकलं. आई गेल्याचं राघवरावांनी मंदारला सांगितलं नाही. ओळखीच्या एका व्यक्तीने फोन करून मंदारला सांगितलं. मंदार त्याच्या परिवाराला घेऊन लगेचच आला. स्वातीताईच्या मृत शरीरावर पंडित त्यांचे अंतिम संस्कार करत होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला पुढे यायला सांगितलं, कारण पंडिताला फक्त माणसांनी सांगितलं होतं की यांना 2 मुले आहेत, पण 1 या जगात नाही. या बाबतीत पंडितांना माहीत नव्हतं. जसं राघवरावांना आणि अंजलीला ऐकायला आले की मोठ्या मुलाला पुढे पाठवा, तसे राघवराव आणि अंजली मोठ्याने रडू लागले. राघवराव पंडिताला म्हणाले की मोठा मुलगा या दुनियेत नाही. त्यानंतर पंडितजीने लहान मुलाला पुढे बोलावले, तर मंदार पुढे निघाला होता, पण राघवरावांनी त्याला अडवलं आणि राघवराव म्हणाले की तुम्हाला लहान मुलगा पण नाही. मी माझ्या पत्नीचे संस्कार सर्व अंतिम विधी मी स्वतः करणार आहे. ते ऐकल्यावर मंदारला धक्काच बसला. बाबा, तुम्ही असे कसे बोलू शकता? मला माझ्या आईचा अंतिम विधी करू द्या. मी तुमचा लहान मुलगा आहे. हे बघ मंदार, तू सगळे हक्क गमावले आहेस. जो मुलगा आई जिवंत होती तेव्हा तिला भेटायला आला नाही, तर मग अंतिम विधी करून तो आम्हाला काय दाखवणार आहे? तुझी आई तुला बघण्यासाठी तरसली होती, तरी पण तू आला नाहीस. त्यामुळे तुझ्या आईला कधीच शांती भेटणार नाही, कारण तुझ्या आईची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. तुझा मोठा भाऊ देवाघरी गेल्यावर तुझी आई आजारी पडली. ती व्यवस्थित होऊ शकली असती जर तुझ्याकडून तिला थोडं प्रेम आणि आपलेपणा मिळाला असता, तर ती व्यवस्थित झाली असती. पण तू तर तिला पाठच फिरवली. हे बघ मंदार, तू तुझ्या फॅमिलीला घेऊन इथून जाऊ शकतोस. राघवरावांनी त्यांच्या हातांनी आपल्या बायकोच्या क्रिया कर्म केले आणि त्यांनी मंदारला आईच्या मृत शरीराला स्पर्श सुद्धा करून दिला नाही. मंदार आणि त्याची बायको
रागाने तेथून जाऊ शकली नाही, पण बाकीचे लोक त्यांना तिथून जाऊन देत नव्हते. 13 दिवस तिथेच राहण्यासाठी माणसांनी त्या दोघांना सांगितलं. 13 दिवसानंतर राघवरावांनी जवळच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना बोलवून आणलं आणि ते म्हणाले की मी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या प्रॉपर्टीची वाटणी करणार आहे आणि त्याचे साक्षीदार तुम्ही राहणार आहात. कारण तुम्हाला पण कळेल की मी कोणावर सुद्धा अन्याय करत नाही. मी माझे मृत्यूपत्र बनवले आहे. मी या जगात नसेल तेव्हा या घरात माझ्या जमिनीवर, माझ्या बायकोच्या दागिन्यावर, माझ्या मोठ्या सुनाचा, अंजलीचा आणि तिच्यानंतर तिच्या मुलीचा म्हणजेच माझ्या नातीचा हक्क असेल. बाबा, तुम्ही हा अन्याय करू शकत नाही. जर लहान मुलगा जिवंत असून तुम्ही तुमची प्रॉपर्टी मोठ्या सुनावर आणि नातीवर करू शकत नाही. मान्य आहे की तुमचा मोठा मुलगा मरण पावला आहे, पण छोटा मुलगा अजून जिवंत आहे. त्यामुळे बाबा, या प्रॉपर्टीवर फक्त माझा अधिकार आहे. आता मोठा दादा जिवंत नाही, त्यामुळे या सगळ्यांवर वहिनीचा काहीच अधिकार नाही. अंजली, वहिनीला तुम्ही माहेरी पाठवून द्या. मंदार राघवरावांना म्हणायला. मंदारची पण बायको पूजा पण म्हणाली की हा बाबा, तुम्हाला 2 नातू असून सुद्धा तुम्ही तुमची प्रॉपर्टी नातीवर कशी करू शकता? हे तुम्ही योग्य करत नाही. मला असं वाटतं की अंजलीताईंनी तुमच्यावर कोणते तरी काळी जादू केली आहे. त्यामुळेच तर तुम्ही असा वागत आहात. त्यामुळेच तर तुम्ही आमचा काहीच विचार करत नाही. आम्ही एवढ्या मोठ्या शहरात भाड्याच्या घरात राहत आहोत. आम्ही विचार केलता की जर घरावर, जमिनीवर आणि आईच्या दागिन्यावर आमचा हिस्सा मिळाला तर आम्ही तो हिस्सा विकून आम्ही शहरात एक फ्लॅट घेणार होतो. पण या अंजलीताईमुळे आमचं स्वप्न धुळीत मिळालं. तुम्ही दोघं तुमचं तोंड बंद ठेवा. माझे दोन्ही पण मुले माझ्यासाठी मेली आहेत. मंदार, तू कधीच तुझ्या आईच्या तब्येतीबाबत विचारासाठी आला नाही आणि तू कधीच तुझ्या आईच्या गोळ्या औषधासाठी सुद्धा पैसे दिले नाहीत. जेव्हा म्हाताऱ्या बापाला तरुण मुलाच्या खांद्याची गरज होते तेव्हा का नाही आला? जेव्हा तुझी मोठी बहिणी आमच्या दोघांची सेवा करत होती, आमच्या दोघांची जिम्मेदारी घेत होती, तेव्हा तू का नाही आला? आणि आता प्रॉपर्टीचा विषय आहे म्हणल्यावर पुढे येऊन लगेच तोंड उघडत आहेस. तू कधी येऊन म्हणाला नाहीस की बाबा, तुमचा एक मुलगा या जगात नाही पण दुसरा मुलगा या जगात आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी सगळ्यांचं सगळं करेल आणि मला जाब विचारत आहे. आणि तू पूजा, तू कोणती सुनेची कर्तव्य पार पाडली आहेत? त्यामुळे प्रॉपर्टीबाबत माझ्याशी भांडत आहे? अगं, माझ्यासाठी एका मुलीचं कर्तव्य, एका सुनाचं कर्तव्य आणि एका मुलाचं कर्तव्य माझ्या मोठ्या सुनानं अंजलीने एकटीने पार पाडलं आहे. अगं, फक्त अंजली आमच्यापाशी होती, जी प्रत्येक क्षणी सुखादुःखात आमच्यासोबत होती. जर कुठे हॉस्पिटलला किंवा मंदिरला जायचं असेल तर अंजली आम्हा दोघा म्हातारीला आधार देत होती. अगं, तीच अन्नपूर्णा बनून आमचं पोट भरत होती. अंजलीने वाईट परिस्थितीत एक मुलगी बनून दुःखाच्या वेळी आमचे अश्रू पुसले आहेत. अंजलीने सर्व कर्तव्य निस्वार्थ पद्धतीने पार पाडले आहेत. कधीच तिने आम्हाला काही सुद्धा मागितलं नाही किंवा तिची कोणची इच्छा आहे हे सुद्धा सांगितलं नाही. आणि मग मला पूजा सांग की तू एक सून असून या घरची काय केलंस? अगं, तू तुझ्या नवऱ्याला, एका आईला भेटून दिलं नाही. तो तुझ्या सासूला एक ग्लास पाणी सुद्धा कधी आणून दिलं नाही. अगं, तुझ्यामुळे आमचा मुलगा आमच्यापासून लांब गेला. तो जास्त करून आमच्या घरी येत नाही. अरे, तुम्हा दोघांना आमच्या सुखादुःखाबाबतीत काहीच देणं घेणं नाही तर तुम्ही प्रॉपर्टीवर हक्क का दाखवत आहात? अंजली आमच्या दोघांसाठी माहेरी गेली नाही. शिवाय तिने दुसरे लग्न पण केलं नाही. तिने तिचं आयुष्य या घरासाठी समर्पित केलं. अंजलीची मुलगी माझी नात पण खूप चांगल्या मनाची आहे. ती नेहमी तिच्या आजीपाशी बसून तिला शाळेतल्या गमती जमती सांगून तिला हसवण्याचा प्रयत्न करत होती.
आणि दररोज ती कोणती ना कोणती गोष्ट आजीला सांगत होती. ती मुलगी आहे म्हणून काय झालं, तिचा प्रॉपर्टीवर अधिकार नाही का? तिच्यामुळे आम्हाला कळालं की आम्ही आजी आजोबा आहोत. मान्य आहे, तुला 2 मुले आहेत, पण तुझे दोन्ही पण मुले तू कधी आमच्यापाशी सोडलेच नाहीत. ते आमच्या अंगाखांद्यावर खेळलेच नाहीत. आम्हाला कसं कळणार की आम्ही त्या 2 मुलांचे आजी आजोबा आहोत? तुझे मुले कधीच एक रात्र सुद्धा आजी आजोबा सोबत झोपले नाहीत किंवा गप्पा सुद्धा मारल्या नाहीत. आयुष्याचं काही खरं नाही, कधी काय घडल हे सांगता येणार नाही. त्यामुळे मी आजच माझ्या प्रॉपर्टीबाबत सगळ्यांना सांगितलं आहे. मी गेल्यानंतर कदाचित तुम्ही दोघं माझ्या मोठ्या सुनाला आणि माझ्या नातीला बेघर करू शकता. त्यामुळे मी माझं मृत्यूपत्र बनवलं आहे. राघवरावांचं बोलणं ऐकल्यानंतर तिथे शांतता पसरली. पूजाने आणि मंदारने लाजेने मान खाली घातली आणि ते दोघे प्रॉपर्टीसाठी बाबाची माफी मागू लागले. त्यांना वाटले की माफी मागितल्या बाबा आमच्या नावावर प्रॉपर्टी करतील. पण राघवरावांनी त्या दोघांना माफ केलं नाही, कारण त्यांचा आता त्या दोघांवर काडीचा सुद्धा विश्वास नव्हता. तुम्ही दोघं तुमच्या घरी जाऊ शकता. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या मोठ्या सुनासाठी आणि नातीसाठी मला काहीतरी करायचं आहे आणि ते मी आज केलं आहे. त्यानंतर मंदार त्याच्या फॅमिलीला घेऊन दुसऱ्या शहरात निघून गेला. त्यानंतर राघवरावांनी गावाकडील जमीन विकून त्याचे पैसे अंजलीच्या नावावर केले आणि ते पैसे राघवरावांनी अंजलीच्या नावाने बँकेत टाकले. त्यामुळे अंजलीला बऱ्याचपैकी व्याज मिळत होते. सध्या राघवरावांना पेन्शन भेटत होती, पण ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना ती पेन्शन भेटत होती. पण त्यानंतर अंजली आणि अंजलीच्या मुलीचं आयुष्य कसे असेल या विचाराने राघवरावांनी त्यांच्यासाठी सोय करून ठेवली होती. राघवरावांनी 2 खोल्या भाड्याने दिल्या. त्यामुळे त्या पैशातून त्यांच्या नातीच्या शिक्षणासाठी काहीतरी पैसे येतील. अंजलीला सासऱ्यांच्या रूपात वडील मिळाले म्हणून तिला खूप आनंद वाटला. ती आता मन लावून आपल्या सासऱ्यांची काळजी घेत होती आणि अशा प्रकारे तिघे आनंदात आयुष्य घालवत होते. खरंच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. प्रत्येकाच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते. असे म्हटल्या जाते की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आपल्याजवळ खूप पैसा आहे, धन आहे, पण मायेने डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नाही. तर आपल्याला मिळालेलं जीवन हे खऱ्या अर्थाने जीवनच नाही. तर तुम्हाला काय वाटलं? राघवरावांनी जो निर्णय घेतला होता तो योग्य की अयोग्य होता हे मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.